10 किलोवॉट सोलार पीव्ही इन्स्टॉलेशनसाठी साहित्याचे बिल तयार करण्याच्या या प्रात्यक्षिकात आपले हार्दिक स्वागत। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल आकार दिल्यानंतर 10 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाईकसाठी घटक निवडा। 10 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाईक प्रणालीसाठी सिंगल लाइन डायग्राम काढा। टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड: पेपर, पेन्सिल, इरेजर, स्केल, hammer, screwdriver set, crimping tool 3 mm to 16 mm, DE double-ended spanner set 6 mm to 15 mm, multimeter, product profile of solar panels, batteries, array junction box, charge controller, DC disconnectors, AC disconnector, inverter। घटकांच्या आकारमानासाठी कॅल्क्युलेशन: नमुना कॅल्क्युलेशन, बल्ब रेटिंग 100 वॉट आहे, अशी 5 लोड आहेत आणि 6 तास चालतात। प्रत्येक लोडची इलेक्ट्रिसिटी वापर 100 वॉट मल्टिप्लाय बाय 6 तास इज इक्वल टू 600 वॉट अवरच्या बरोबरीचा आहे। नंतर 5 लोड्ससाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर इज इक्वल टू 600 वॉट अवर मल्टिप्लाय बाय 5 लोड्सची संख्या is equal to 3000 वॉट अवर। वरील लोड्स द्वारे एकूण इलेक्ट्रिसिटी 18280 वॉट अवर्स वापरली जाते। युनिट मध्ये रूपांतरित केल्यास 18280 युनिट्स डिवाइडेड बाय 1000 इज इक्वल टू 18.28 युनिट्स, कारण 1000 वॉट अवर किंवा 1 किलो वॉट अवर इज इक्वल टू 1 युनिट। साइजिंग ऑफ सोलार पॅनल: 10 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाईक सिस्टीमचे आकारमान काही घटकांवर अवलंबून असते। ते आहेत सोलार पॅनल, इन्व्हर्टर, बॅटरी बँक। 10 किलोवॉट क्षमतेच्या प्लांटसाठी परिणामी व्होल्टेज मिळवण्यासाठी जोडलेल्या सोलार पॅनलची संख्या आहे वापरलेल्या पॅनलची संख्या गुणिले मॅक्झिमम व्होल्टेज। सिस्टीम व्होल्टेज हे सोलार फोटोव्होल्टाईक सिस्टीम मधील सर्व डीसी घटकांसाठी समान वर्किंग व्होल्टेज म्हणून निवडले जाणारे व्होल्ट मधील डीसी मूल्य आहे, जेणेकरून व्होल्टेजच्या लेवलची मिसमॅच टाळता येईल। 10 किलोवॉट क्षमतेच्या पॉवर प्लांटसाठी सिस्टीम व्होल्टेजचे रेकमेंडेड केलेले मूल्य 24 व्होल्ट आहे। 10 किलोवॉटच्या सोलार फोटोव्होल्टाईक प्लांटसाठी मिनिमम 10,000 वॉट सोलार अॅरे द्वारे निर्माण केले जावे। प्रत्येकी वॉट पॉवर इज इक्वल टू 250 वॉट क्षमतेच्या सोलार पॅनेलच्या 40 क्रमांकाचे गट करून हे साध्य केले जाऊ शकते। सोलार पॅनेल रेटिंग इज मॅक्झिमम व्होल्टेज इक्वल टू 30 वोल्ट डीसी आणि मॅक्झिमम करंट 8 अँपियर आहे, जे 240 वॉट पॉवर देते। ते अंदाजे 250 वॉट पॉवरच्या वॉट पॉवरशी जुळते। दिलेली 10 किलोवॉट पॉवर प्राप्त करण्यासाठी प्रत्येक पॅनेल स्ट्रिंगने विकसित केलेला व्होल्टेज 30 वोल्ट मल्टिप्लाय बाय 10 पटलांची संख्या इज इक्वल टू 300 वोल्ट आहे। प्रत्येक स्ट्रिंग द्वारे उत्पादित शक्ती इज इक्वल टू 300 वोल्ट मल्टिप्लाय बाय 10 अँपियर इज इक्वल टू 3000 वॉट आहे। 10 किलोवॉट पॉवर मिळवण्यासाठी 40 पॅनल्सची आवश्यकता आहे आणि प्रत्येक स्ट्रिंग मध्ये 10 पॅनलसह 4 स्ट्रिंग तयार केल्या आहेत। सिलेक्शन अँड साइजिंग ऑफ इन्व्हर्टर: आपण कपॅसिटी, किलोवॉट, टेक्नॉलॉजी, साइन वेव्ह, अनुमत पॉवर लोड, आवश्यक बॅटरी, सोलार पॅनेल व्होल्टेज, सोलार पॅनेल करंट यावर आधारित इन्व्हर्टर निवडू शकतो। इन्व्हर्टर स्पेसिफिकेशन्स: डीसी इनपुट रेंज, एसी आउटपुट, वॉट और किलोवॉट, वोल्टेज एम्पियर और किलो वोल्टेज एम्पियर। पावर फॅक्टर: फॉर पावर फॅक्टर इज इक्वल टू 0.8, 1000 वॉट इज इक्वल टू 1250 वोल्ट एम्पियर। वेवफॉर्म: साइनोसॉइडल, स्क्वेअर वेव्ह, क्वासी साइन वेव्ह।
इन्व्हर्टर आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू 400 वोल्ट AC 50 हर्ट्ज 3 फेज. पॉवर आउटपुट 10 किलोवॉट आहे. इन्व्हर्टर साठी DC इनपुट इज इक्वल टू 300 वोल्ट टू 350 वोल्ट DC असे 2 चॅनल्स पाहिजे. आउटपुट वेव्हफॉर्म सायनोसॉइडल आहे. साइजिंग ऑफ बॅटरीज. बॅटरीचा आकार ठरवण्यासाठी आपल्याला प्रथम सिस्टीम व्होल्टेजवर निर्णय घ्यावा लागेल. सिस्टीम व्होल्टेज 24 वोल्ट मानला जातो. बॅटरीचा एक आकार 12 वोल्ट आहे. नंतर सिस्टीमच्या क्षमतेनुसार प्राधान्य दिलेल्या मूल्यानुसार आपण बॅटरीला सिरीज, पॅरलल किंवा सिरीज पॅरलल संयोजनांमध्ये गटबद्ध करू शकतो. इन्व्हर्टर इनपुट व्होल्टेज 300 वोल्ट DC 2 चॅनल्स सोबत आहे. तर बॅटरी बँक व्होल्टेज 300 वोल्ट DC आहे. प्रत्येक बॅटरी व्होल्टेज 12 वोल्ट DC आणि 20 अँपिअर आवर उपलब्ध आहे. प्रत्येक चॅनलवर 300 वोल्ट DC मिळवण्यासाठी 300 वोल्ट डिवाइडेड बाय 12 वोल्ट इक्वल टू 25 नंबर्स आवश्यक बॅटरीची संख्या आहे. 10 किलोवॉट पॉवरसाठी 50 बॅटरीसह 2 बॅटरी बँक आवश्यक आहे. प्रति चॅनल 300 वोल्ट DC आउटपुट व्होल्टेज तयार करण्यासाठी ते मालिकेत जोडलेले आहेत. एकूण पॉवर रेटिंग 20 अँपिअर मल्टिप्लाय बाय 300 वोल्ट इक्वल टू 6000 वॉट प्रति बॅटरी बँक आहे. 2 बॅटरी बँकांसाठी पॉवर रेटिंग 2 मल्टिप्लाय बाय 6000 वॉट इज इक्वल टू 12000 वॉट आहे. 10 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक इन्स्टॉलेशनसाठी घटक निवडा. 10 किलोवॉटच्या सोलार फोटोव्होल्टाइक प्लांटसाठी किमान 10,000 वॉट सोलार अरेद्वारे निर्माण करावयाचे आहे. नंतर 40 क्रमांकाच्या सोलार पॅनेलचे गट करून ते मिळवता येते, ज्यामध्ये वॉट पॉवर इज इक्वल टू 250 वॉटची क्षमता अनेक मार्गांनी जोडली जाऊ शकते. ते आहे ऑप्शन 1. आता 250 वॉट पॉवर सोलार पॅनेलचे सर्व 40 पॅनेल्स सिरीज मध्ये जोडू. 40 मल्टिप्लाय बाय 250 वॉट पॉवर इज इक्वल टू 10,000 वॉट. सर्व 40 पॅनेलचे सिरीज कनेक्शन प्रति सोलार पॅनेल 30 वोल्ट DC च्या कमाल व्होल्टेजसाठी आउटपुट 1200 वोल्ट असेल. त्यामुळे सोलार एकूण व्होल्टेजशी जुळण्यासाठी बॅटरी बँक आउटपुट 600 वोल्ट DC असणे आवश्यक आहे. हे आउटपुट मिळवण्यासाठी सिरीजच्या प्रत्येकी 24 वोल्टच्या 50 बॅटरी कनेक्ट करा. इन्व्हर्टर 10 अँपिअर वर 800 वोल्ट ते 1200 वोल्ट सोलार DC इनपुटच्या रेंजमध्ये निवडणे आवश्यक आहे. 10 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक इन्स्टॉलेशनसाठी घटक निवडा. ऑप्शन 2. सोलार अरेमध्ये 2 स्ट्रिंग पाथ असू शकतात. प्रत्येक मार्ग 20 पॅनेलसह आणि दोन्ही मार्ग नंतर पॅरलल जोडलेले आहेत. 600 वोल्टच्या स्ट्रिंग व्होल्टेजसह 5000 वॉट अरे आउटपुट मिळवण्यासाठी प्रत्येक पॅनेल 250 वॉट पॉवर आहे. सोलार पॅनेलमध्ये मॅक्सिमम व्होल्टेज इज इक्वल टू 30 वोल्ट आणि मॅक्सिमम करंट इज इक्वल टू 10 अँपिअर असल्यास AJB आउटपुट 300 वोल्ट 20 अँपिअर असेल. बॅटरी बँक आउटपुट 600 वोल्ट DC आउटपुट असणे आवश्यक आहे. हे आउटपुट मिळवण्यासाठी सिरीज प्रत्येकी 24 वोल्टच्या 25 बॅटरी कनेक्ट करा. स्ट्रिंग 1 AJB 1 शी कनेक्ट केलेले आहे आणि स्ट्रिंग 2 AJB 2 शी कनेक्ट केलेले आहे. नंतर PCU और इन्व्हर्टर साठी सोलार DC इनपुट रेंज 20 अँपिअर प्रति चॅनल 450 वोल्ट ते 650 वोल्ट DC असावी. 10 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक इन्स्टॉलेशनसाठी घटक निवडा. ऑप्शन 3. त्याच अरेमध्ये प्रत्येकी
10 पॅनलचे 4 स्ट्रिंग पाथ असू शकतात आणि ते सर्व पॅरलल जोडलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 300 व्होल्टच्या स्ट्रिंग व्होल्टेजसह 10,000 वॉट ॲरे आउटपुट मिळेल. परंतु ॲरे जंक्शन बॉक्स 300 व्होल्ट 10 अँपिअर आहे. आपल्याकडे मॅक्झिमम व्होल्ट 30 व्होल्ट आहे आणि मॅक्झिमम करंट 10 अँपिअर आहे. बॅटरी बँक आउटपुट 300 व्होल्ट डीसी आउटपुट असणे आवश्यक आहे. हे आउटपुट मिळवण्यासाठी प्रत्येकी 12 व्होल्ट आणि 20 अँपिअरच्या सिरीजमध्ये 25 बॅटरी कनेक्ट करा. 2 शाखा असलेल्या एकूण 50 बॅटरी आवश्यक आहेत. नंतर पीसीयू और इन्व्हर्टरसाठी सोलार डीसी इनपुट रेंज 40 अँपिअर वर 250 व्होल्ट ते 350 व्होल्ट डीसी असावी. जनरेट केलेली पॉवर 300 व्होल्ट मल्टिप्लाय बाय 40 अँपिअर इज इक्वल टू 12,000 वॉट आहे. सिंगल लाईन डायग्राम 10 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक प्लांटसाठी एसएलडी विकसित करणे. सिंगल लाईन डायग्राम हा इलेक्ट्रिक घटकांचे प्रतिनिधित्व करणारा सिंगल लाईन डायग्राम आहे आणि 10 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक प्रणालीची इम्प्लिमेंटेशन सहजपणे समजून घेण्यासाठी पाथ आहेत. वेगवेगळे घटक कसे जोडलेले आहेत ते दाखवू. प्रत्येकी 250 वॉट पॉवर आणि 30 मॅक्झिमम व्होल्ट पैकी 10 सोलार पॅनल आहेत. 10 मॅक्झिमम करंट सिरीज मध्ये एका स्ट्रिंग मध्ये जोडलेले आहेत. अशा 2 स्ट्रिंग्स AJB1 द्वारे डीसी कनेक्टर 1 ला जोडलेल्या आहेत. प्रत्येकी 250 वॉट पॉवर आणि मॅक्झिमम व्होल्ट 30, मॅक्झिमम करंट 10 पैकी 10 सोलार पॅनल एक स्ट्रिंग म्हणून सिरीज मध्ये जोडलेले आहेत. अशा 2 स्ट्रिंग्स डीसी कनेक्टर 2 द्वारे AJB2 शी जोडलेले आहेत. एकूण 40 सोलार पॅनल वापरले आहेत. AJB चे आउटपुट 300 व्होल्ट ॲट 10 अँपिअर असेल. ॲरे जंक्शन बॉक्स डीसी डिस्कनेक्टर द्वारे चार्ज कंट्रोलरशी जोडलेले आहेत. चार्ज कंट्रोलर डीसी डिस्कनेक्टर द्वारे बॅटरी बँकेशी जोडलेला आहे. बॅटऱ्या अशा जोडल्या जातात की 5 बॅटऱ्यांचा संच सिरीज मध्ये जोडला जातो. बॅटरी बँकेत डीसी डिस्कनेक्टर म्हणजेच 300 व्होल्ट डीसी द्वारे इन्व्हर्टर व्होल्टेज इनपुट द्वारे आवश्यकतेनुसार बॅटरी सिरीज मध्ये जोडल्या जातात. इन्व्हर्टर बॅटरी बँक मधून डीसी पॉवर घेऊन 400 व्होल्ट 50 हर्ट्झ 3 फेज एसी पॉवरची आउटपुट पॉवर तयार करतो. इन्व्हर्टर आउटपुट पॉवर एसी ना एसी डिस्कनेक्टर द्वारे दिली जाईल. ऑनग्रिड सोलार फोटोव्होल्टाइक प्रणालीसाठी 400 व्होल्ट एसी 50 हर्ट्झच्या नॉर्मल पॉवर सप्लाय साठी अतिरिक्त 2 ब्लॉक्स आणि चार्ज कंट्रोलर बॅटरी बँक रिचार्ज करण्यासाठी वापरले जातात जेव्हा बॅटरी चार्ज करण्यासाठी सोलार एनर्जी पुरेशी नसते. बिल ऑफ मटेरियल्स 10 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक इन्स्टॉलेशन सिस्टीम तयार करण्यासाठी आवश्यक असलेले वैयक्तिक घटक खालील तक्त्यांमध्ये दर्शवले आहेत. नंबर ऑफ सोलार पॅनल्स 40, इन्व्हर्टर 2, बॅटरी बँक 50, ॲरे जंक्शन बॉक्स 2, चार्ज कंट्रोलर 2, डीसी डिस्कनेक्टर्स 4, एसी डिस्कनेक्टर 2, suitable cables as required. सोलार केबल स्पेसिफिकेशन्स खाली दिले आहेत. MC4 कनेक्टर स्पेसिफिकेशन खाली दिलेले आहेत. संक्षेप या प्रात्यक्षिकेत आपण शिकलो आकार दिल्यानंतर 10 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक साठी घटक कसे निवडायचे. 10 किलोवॉट सोलार फोटोव्होल्टाइक प्रणालीसाठी सिंगल लाईन डायग्राम कसा काढायचा. आशा आहे की तुम्हाला या प्रात्यक्षिकेतील सर्व संकल्पना समजल्या असतील.
भेटूया पुढील प्रात्यक्षिकात एका नवीन संकल्पनेसह। धन्यवाद।